बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। संजय राऊत यांचं मानसिक स्वास्थ्य बऱ्याच दिवसांपासून बिघडलं असून त्यांना मानसिक शांततेसाठी एखाद्या शिबिरात किंवा विपश्यनेला पाठवण्याची खरी गरज आहे, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केला आहे। नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी संसदेत मांडले जाणारे नवे परीक्षा सुधारणा विधेयक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील विरोधकांचे आरोप आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केलं। संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत त्यांच्यावर केलेल्या टीकेचा डॉक्टर गोपछडे यांनी कडक शब्दांमध्ये समाचार घेतला। ते म्हणाले, संजय राऊत यांनी स्वतःचे आत्मचिंतन करावे। त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे। त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळेच चांगले शिवसैनिक पक्षातून दुरावले असून महाराष्ट्रातील शिवसेना लयास नेण्याचे आणि शून्य करण्याचे काम राऊतांनीच केले आहे। त्यामुळे त्यांना एखाद्या मानसिक शांती शिबिरात पाठवण्याची गरज आहे। अमित शहांचे समर्थन करताना ते म्हणाले की देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कार्यकाळ अमित शहांचा राहिला आहे। त्यांच्याच काळात कलम 370 हटवण्यात आलं, अतिरेकी कारवाया रोखल्या गेल्या आणि नक्षलवाद तडीपार झाला। राऊतांना प्रत्युत्तर देताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकरणांची आठवण करून दिली। ज्या सरकारच्या काळात मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याचं प्रकरण घडलं, सचिन वाजेसारख्यांना पोलीस सेवेत घेतलं गेलं, त्या गृह खाते सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा राजीनामा का दिला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करत राऊत यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तसंच शहांच्या आगामी पुणे दौऱ्याला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। या कारवाईवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले असोत किंवा नसोत, या दडपशाहीला थेट गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार आणि दोषी आहेत। त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत पुणेकरांना आवाहन केलंय। अमित शहा जर पुण्यात येत असतील तर अख्ख्या पुणेकरांनी त्यांना तीव्र विरोध केला पाहिजे, असं आवाहन राऊत यांनी केले। तसंच भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की भाजप सध्या देशातील सर्वात जास्त घाबरलेली पार्टी असून ते आता निश्चितच सत्तेतून बाहेर जाणार आहेत। तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या ताकदीचं कौतुक करताना संजय राऊत यांनी ऐतिहासिक दाखला दिला। ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजही जेव्हा स्वराज्यासाठी लढत होते तेव्हा ते याच मुलांच्या वयाचे होते। त्यांनी अगदी लहान वयातच अनेक किल्ले जिंकले आणि बलाढ्य औरंगजेबाच्या विरोधात लढा उभा केला। एका अर्थानं छत्रपती शिवराय हे सुद्धा त्या काळातील जेनझी होते, असं राऊत म्हणाले। आज आपला भारत देश अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि संरक्षण क्षेत्रात जगाला थक्क करणारी प्रगती करत आहे। समोरच्या युद्धात भारताला हरवणं शक्य नसल्याचं शत्रूंना कळून चुकलं आहे। त्यामुळे भारताची खरी ताकद असलेल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या जाळ्यात ओढून देशाला आतून पोकळ करण्याचं मोठं षडयंत्र आणि एक छुपयुद्ध सुरू आहे। हे षडयंत्र उधळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ड्रग्जच्या विरोधात सामूहिक लढा उभारणं गरजेचं आहे, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबईत आयोजित नशामुक्त मुंबई अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी 10,000हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना नशामुक्त मुंबई आणि भारत घडवण्याची सामूहिक शपथ दिली। भारताच्या वाढत्या जागतिक ताकदीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज माफियांच्या षडयंत्रांवर प्रकाश टाकला। भारत हा जगात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश आहे। ही युवा शक्ती योग्य दिशेने गेली तर भारत जगाचा महागुरू आणि महाशक्ती बनेल। शत्रूंना हे स्पष्टपणे माहीत आहे की भारताला समोरासमोरच्या युद्धात पराजित करता येत नाही, म्हणून त्यांनी तरुण पिढीला व्यसनाधीन करून देशाला भविष्यात नेस्तनाबूत करण्याचे छुपे युद्ध सुरू केले असून ड्रग्ज हे या युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र आहे। दुर्दैवाने केवळ पैशांच्या हव्यासापोटी आपल्याच देशातील काही प्रवृत्ती या देशविघातक षडयंत्रात सामील झाल्या आहेत, असंही ते म्हणाले। ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केवळ एक विभाग पुरेसा नसून संपूर्ण इकोसिस्टीम नष्ट करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले। पोलीस, समाज कल्याण, आरोग्य, शालेय शिक्षण विभाग यांच्यासह शिक्षक आणि पालकांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। सिंथेटिक ड्रग्जचे उत्पादन होणाऱ्या जागा, त्यांचे पुरवठादार आणि शाळा कॉलेजच्या परिसरात ड्रग्ज विकणाऱ्यांचं नेटवर्क आणि त्यांचे आका शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल।
नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीनं उभारलेल्या 35 दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। या यशस्वी आंदोलनाची देशभरात चर्चा असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांनी या आंदोलनावर आणि जेनझी पिढीवर सडकून टीका केली आहे। जेनझीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली असा दावा त्यांनी केलाय। रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार पलटवार केलाय। बाबा रामदेव म्हणाले, जेनझीनं भारताला बदनाम केलंय। शिव्यांची लाखोली वाहणं हा आपला नैसर्गिक भाव आणि संस्कृती नाही। आपण नेहमीच आई वडील गुरु आणि वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा आदर आणि सन्मान केलाय। रस्त्यावर उतरून देश चालत नसतो, तर तो संसदेतून आणि संविधानाआधारे चालतो। देशाचा शिक्षण मंत्री कोण असावा किंवा नसावा हे रस्त्यांवर ठरवता येणार नाही, तो निर्णय संसद आणि देशाचे पंतप्रधान घेतील अशी टीका त्यांनी केली। बाबा रामदेव यांच्या या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी इंग्रजीतून एक सविस्तर ट्विट करत त्यांचा समाचार घेतलाय। तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाबाबत रामदेवांचं विधान अत्यंत मूर्खपणाचं आहे। परीक्षांमधील पेपर फुटीसारख्या गंभीर आणि रास्त समस्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशविरोधी ठरवून सरकारची जबाबदारी झटकण्याचा हा RSS भाजपचा नवा अजेंडा आहे। फ्रान्ससारख्या देशात रस्त्यांवरील आंदोलन आणि संप हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि लोकशाहीच्या स्वास्थ्याचा महत्त्वाचा स्तंभ मानला जातो। तिथं पेन्शन सुधारणा आणि महागाई विरोधातील आंदोलनाकडे राजकीय चर्चेचा भाग म्हणून पाहिलं जातं, त्यांना देशविरोधी ठरवलं जात नाही। दिल्लीतील जंतर मंतरवर रंगलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे आंदोलन काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल गवांडे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामाला होते, अशी माहिती उघडकीस आल्याने राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। दरम्यान या प्रकरणी अभिजित दिपके यांना आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी विचारलं असता अनिश माझा मित्र असल्याचं सांगितलं। यामागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचं स्पष्टीकरणही दिलं। मात्र ऐन आंदोलन काळातील ही घडामोड आता आंदोलन यशस्वी झाल्यानंतर चांगलीच चर्चेत आली आहे। कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन सुरू केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक ही मैदानात उतरले। वांगचुक यांनी 26 दिवसांनी मागण्या मान्य झाल्याचं सांगत उपोषण सोडलं। मात्र दिपकेंनी आपला लढा सुरूच ठेवला। या दरम्यान शरद पवार यांनी दिपकेंची भेट घेतली, तर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचं समोर आलं। या गाठीभेटींमुळे संपूर्ण घडामोडींमागे काय रणनीती होती याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत। महाराष्ट्रातील पुरोगामी वर्तुळातील अनेक विचारवंतांनी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनांवर संशय व्यक्त केला होता। हे दोघेही भाजप आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचं म्हटलं होतं। महाराष्ट्रातील विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी याबद्दल वारंवार आपलं मत मांडलं होतं। YouTube चॅनेलला मुलाखती देत आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली होती। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं, त्यानंतरही दिपकेंचं आंदोलन सुरूच राहिलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। त्यामुळे दिपकेंच्या भूमिकेवर घेतला गेलेला संशय आणि चर्चाही थंडावल्या होत्या। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयानं समन्स बजावलं असून त्यांना येत्या 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। हे समन्स 2009च्या लोकसभा निवडणुकीतील एका जुन्या आणि बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी एका वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी हा खटला दाखल केला होता। तक्रारदार वसंत डावखरे हयात नसताना हे समन्स आल्यानं उद्धव ठाकरे स्वतः कोर्टात हजर राहणार की वकिलामार्फत बाजू मांडणार याकडे लक्ष लागलंय। याच प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे। हे संपूर्ण प्रकरण 15 वर्षांपूर्वीचं म्हणजेच 2009च्या लोकसभा निवडणुकीतील आहे। त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात थेट लढत होती। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीत एक मोठी सभा पार पडली होती। याच सभेत ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक कथित व्हिडिओ सार्वजनिकरित्या मंचावर दाखवला होता। उद्धव ठाकरेंनी मंचावरून दाखवलेल्या त्या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे हे आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कोणतीही भीती न बाळगता काम करा असं आवाहन करत असल्याचं दिसत होतं। या व्हिडिओमुळे तेव्हा मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसंत डावखरे यांनी तो थेट फेटाळून लावला होता। हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून माझी बदनामी करण्यासाठी त्यातील मजकूर निवडकपणे एडिट करण्यात आलाय
असा दावा डावखरे यांनी केला होता. दुसरीकडे शिवसेनेनं तो व्हिडिओ खराच असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. यामुळे संतापलेल्या वसंत डावखरे यांनी थेट कोर्टात धाव घेतली आणि या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. याच खटल्यात आता कल्याण कोर्टानं ठाकरेंना समन्स बजावलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उघडकीस आलेल्या बोगस पदवी आणि गुणपत्रिकेच्या प्रकरणांवरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कुलगुरूंची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचं निवेदन दिलं आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले असून या रॅकेटचे धागेदोरे भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आणि विद्यापीठाशी संबंधित खाजगी कंपन्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. विद्यापीठातील कर्मचारी अतुल मुखेकर याला निलंबित करून आणि त्याच्यावर FIR दाखल करून हे प्रकरण संपणार नाही. मुखेकर हा 2016 पासून या विभागात कार्यरत आहे. एका छोट्या कर्मचाऱ्याला एवढं मोठं धाडस कधीही करता येत नाही. यामागे मोठं रॅकेट असून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. एका विद्यार्थ्याची बोगस डिग्री समोर आली असली तरी अशा शेकडो डिग्र्या विकल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2015 पासून आजपर्यंत विद्यापीठाने दिलेल्या सर्व पदव्या, PRN, एनरोलमेंट आणि सीट नंबरचे सखोल ऑडिट व्हावं. नव्याने प्रिंट झालेल्या पदव्या कोणाकोणाला दिल्या गेल्या याची चौकशी व्हावी. आरोपी मुखेकर याचा मोबाईल जप्त करून त्याचे डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं. त्याचे व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासून या रॅकेटमधील अन्य भागीदारांचा पर्दाफाश करावा. रोहित पवार यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत कारभारावर आणि तिथे कार्यरत असलेल्या सेक्शन 8 कंपन्यांवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विद्यापीठाच्या मालकीच्या एज्युकेट फाउंडेशन आणि रिसर्च पार्क फाउंडेशन अशा 2 सेक्शन 8 कंपन्या आहेत. यातील एज्युकेट कंपनीकडे संपूर्ण डेटा मॅनेजमेंट आणि सर्टिफिकेट प्रिंटिंगचं नियंत्रण आहे. राज्यातील प्रत्येक वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असणं बंधनकारक असून जुन्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी वाहनधारकांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर HSRP नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. तसंच या कारवाईत सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी असा कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समान नियम लागू राहतील असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. परिवहन विभागाच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या किंवा बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यातील प्रत्येक वाहनावर HSRP नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतला आहे. नवीन वाहनांना आता शोरूममधूनच HSRP नंबर प्लेट बसवून दिली जाते. राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे 1 कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. उर्वरित 44 ते 45% जुन्या वाहनधारकांनी 31 डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. प्रताप सरनाईक यांनी लोकप्रतिनिधींनाही नियमांची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. या नियमातून कुणालाही सूट दिली जाणार नाही. मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे. 31 डिसेंबर नंतर ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमानुसार समान कारवाई करण्यात येईल असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.